तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक खूप मोठा कलटाणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत मनापासून पहा. कारण तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर आणि संकटमय धोका उभा राहिला आहे, जो तुमच्या आयुष्यभराची कमवलेली प्रतिष्ठा एका क्षणात धुळीस मिळू शकतो. तुमच्या अत्यंत जवळची, तुमच्या ताटात जेवणारी आणि तुमच्या पाठीशी उभी राहणारी विश्वासातली व्यक्तीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या विरुद्ध एक असा भयंकर कट रचत आहे, ज्यामुळे समाजासमोर तुमचं तोंड काळं होईल आणि मान खाली घालावी लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझी पण कुंभ रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. आणि हो, श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मात्र विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने कमेंट करायलाच पाहिजे. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नोकरी असो, व्यवसाय असो, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं नाव खराब करून तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा आणि पूर्णपणे आर्थिक अडचणीत ढकलण्याचा प्रयत्न पडद्यामागून तीव्र गतीने सुरू आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून असा अनुभव येत असेल की तुमच्या अगदी जवळच्या लोकांनी तुमच्याकडे पूर्वीसारखं प्रेमाने बघणं कमी केलं आहे, तुमच्याशी बोलताना विषय बदलत आहेत किंवा तुमच्यापासून काहीतरी मोठे गुप्त लपवत आहेत, असा शंकास्पद भास होत असेल तर वेळेस सावध व्हा. कारण हाच तुमच्यासाठी नशिबाने दिलेला सर्वात मोठा इशारा आहे. आपल्या माणसाच्या मुखोट्यामागील लपलेला हा अजहेरी चेहरा ओळखणं तुमच्यासाठी आता अत्यंत गरजेचं झालंय. अनेकदा आपण ज्या माणसाला सर्वात जास्त मान देतो, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, तीच व्यक्ती आपल्या मुळावर उठलेली असते. तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचणाऱ्या या व्यक्तीने तुमच्या भूतकाळातील काही चुकांचा आणि वैयक्तिक गोष्टीचा गैरफायदा घेण्याचे ठरवले आहे. तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि नातेसंबंधामध्ये वाद निर्माण करून तुम्हाला एकेकी पाडण्याचा तिचा डाव आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान भरून तुमचा पगार रोखणे किंवा तुमची उत्पन्नती थांबणे असे अनेक कट कारस्थान रचले जात आहेत. तुम्ही मेहनत करून उभा केलेला व्यवसाय किंवा नोकरीतले स्थान कसे नष्ट करता येईल यासाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. अनेकदा तुम्हाला रात्रीची शांत झोप येत नसेल आणि मनात आकरण, भीती किंवा अव्यवस्था निर्माण होत असेल. घराच्या वातावरणात अचानक चिडचिड होणे, छोट्या छोट्या कारणावरून भांडण होणे हे देखील या नकारात्मक ऊर्जेचं संकेत आहेत. विशेषतः संध्याकाळच्या वेळी किंवा प्रवासात असताना जवळच्या व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे हे गुप्त शत्रू तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं खचून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही स्वतःहून माघार घ्याल. तुमच्याबद्दल समाजात आणि नातेवाईक पाहुण्यांमध्ये नको त्या खोट्या अफवा पसरून तुमची बदनामी करण्याची तयारी पूर्ण झाली. पण थांबा, जर तुम्ही हा व्हिडिओ इथेच बंद केला किंवा अर्धा सोडून निघून गेलात तर तुमच्या शत्रूचा खरा चेहरा ओळखण्याची आणि होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानापासून वाचवण्याची शेवटची संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. व्हिडिओच्या उत्तरार्धात उघड होणार तो एक पुरावा आणि 3 विशिष्ट लोकांची नावे तुमच्या आयुष्याचा पटच बदलून टाकणार आहेत. त्यामुळे ही माहिती अपूर्ण सोडण्याची चूक अजिबातच करू नका. कुंभ राशीच्या मंडळींनो, मुळीच घाबरू नका किंवा धीर सोडू नका, निराश होऊ नका. कारण नियतीच्या या खेळात एक खूप मोठा आणि अत्यंत नाट्यमय टर्निंग पॉईंट येत्या 15 ते 21 दिवसात आणि विशेषतः पुढील 24 तासात अनुभवायला मिळणार आहे. आषाढी एकादशीचे ठीक 1 दिवस आधी तुमच्या हाती एक असा अनोळखा फोन कॉल, व्हॉट्सअपचा मेसेज किंवा बँकेच्या व मालमत्तेच्या कागदपत्राशी संबंधित असा भक्कम पुरावा लागणार आहे, ज्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे. ज्यामुळे तुमच्या शत्रूचा बुरखा टरटर फाटला जाईल आणि त्याचा खरा कुरूप चेहरा तुमच्यासमोर उघड पडेल. हा पुरावा मिळताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण ज्याला तुम्ही तुमचा खरा मित्र समजत होतात तो तुमचा सर्वात मोठा शत्रू निघालेला असेल. तुम्हाला त्या क्षणी जाणीव होईल की हे गोड बोलणारे प्रत्येक व्यक्ती ही आपली हितचिंतक नसते. पण धक्का एवढ्यावरच थांबणार नाही, कारण या घटनेनंतर लगेच दुसरा एक मोठा आणि तितकाच धक्कादायक ट्विस्ट
तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मुख्य शत्रूसोबतच आणखी 2 अशा जवळच्या व्यक्तीचे नावे उघडीस येतील ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवून तुमच्या आर्थिक व्यवहाराचे सूत्र सोपवली होती. लक्ष देऊ नये काही नावे, विशेषतः स या अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्तीस किंवा नातेवाईकाशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे. या व्यक्तीने मिळून तुमच्या नकळत पैशाची मोठी अफरातर केली होती आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल बनवण्याचा पूर्ण कट रचला होता. बँक खात्याचे व्यवहार असो किंवा रोख रकमेची देवाणघेवाण, त्यांनी तुमच्या विश्वासाचा पूर्णपणे घात केला होता. तुमच्या मेहनतीचा पैसा स्वतःच्या खिशात घालून तुम्हाला कर्जाच्या घाईत लोटावे असा त्याचा कुटील हेतू होता. जेव्हा या सर्वाचे चेहरे एकापाठोपाठ एक उघडे पडतील तेव्हा तुमची फसवणूक करणारी ही मंडळी स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकतील. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणली, त्यांना त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. ईश्वराच्या दरबारात उशीर का होईना, पण न्याय हा मिळतोच, हे आता तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारे, आणि सत्याचा विजय हा नेहमीच होतो. या भयंकर संकटातून आणि नशिबाच्या वादळातून तुम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आता विश्वाचे आणि ईश्वराचे चक्रे फिरू लागलेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्रातील ग्रहमान बदलत असून कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आणि साक्षात विठू माऊलीच्या अथंग अपार कृपेने तुमच्या आयुष्याला एक अत्यंत सकर्मक वळण मिळणार आहे. शनीच्या शुभ गोचार प्रभावामुळे आणि ईश्वरी आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करण्यासाठी दिव्य शक्ती सज्ज झाल्या आहेत. या दोन्ही शक्तीचा शुभ प्रभावामुळे तुम्हाला अचानक गुप्त धनलाभ किंवा अनपेक्षित मार्गातून मोठा पैसा मिळण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीसाठी या काळात निळा आणि काळा रंग अत्यंत शुभ देणार ठरेल. तर 8 हा अंक तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. जो पैसा बऱ्याच वर्षापूर्वी बुडला होता किंवा ज्या रक्कमेची तुम्ही पूर्णपणे आशा सोडली होती, तो पैसा परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. बऱ्याच काळापासून रखडलेले अडकलेले तुमचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे कागदपत्रे आर्थिक मंडळींनो आता आर्थिक विनाशय मोकळी होतील आणि आर्थिक मार्ग सुकर होईल. तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होकार तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि शांतता लाभेल. यासोबतच करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला अशी एक अद्भुतपूर्व आणि न कल्पनीय मोठी संधी प्राप्त होईल, जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम पगाराची ऑफर मिळेल आणि व्यावसायिकांना नवीन मोठे प्रोजेक्ट मिळतील. समाजात गमावलेली तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मान दुप्पट ताकदीने तुम्हाला परत मिळेल. तुमचे विरोधक तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत आणि ते स्वतःहून तुमच्यावर मान झुकवतील. लक्ष देऊ नये का, हा धनलाभ आणि यश टिकून ठेवण्यासाठी पुढे सांगितलेला महाउपाय न चुकता आणि योग्य पद्धतीनेच करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या शुभयोगाचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळणार नाही. या सर्व संकटातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आणि पांडुरंगाचा भक्कम आशीर्वाद पाठीशी उभा ठेवण्यासाठी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी कुंभ राशीच्या जातकांनी एक अत्यंत सोपा पण शास्त्रयुक्त महाउपाय करा. आषाढी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि श्री विठ्ठलाच्या चरणी उपाय सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली नक्की कमेंट करा. मंडळींनो, लवकर उठून स्नान करून श्री विठ्ठलाच्या चरणी 11 तुळशीचे पाने, तुळशीच्या मंजिरी आणि थोडे काळे तीळ अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. तुळशीचे पाने व तीळ वाहताना मनात विठू माऊलीचे ध्यान करा आणि सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना करा. पूजा झाल्यावर एक शांत ठिकाणी बसून डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा 108 वेळा भावपूर्ण जप करा. या जपाने तुमच्या घरातील सर्व नकर्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकर्मतेचा संचार होईल. जप पूर्ण झाल्यानंतर मंदिराबाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना किंवा वारकऱ्यांना अन्नदान करा अथवा काळे तीळ उडीद दान करा. कुंभ राशीचा स्वामी शनीच्या कृपेसाठी आणि विठ्ठलाच्या आशीर्वादासाठी हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो. या दानाने तुमच्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल आणि शत्रुपीडा कायमची बंद होईल. जर तुमची विठू माऊलीवर पांडुरंगावर पूर्ण आणि अढळ श्रद्धा असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी माऊली नक्की टाईप करा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकर्मक ऊर्जेचा नवा अध्याय सुरू करू शकते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या सर्व मित्रमंडळांना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा, जेणेकरून ती या संभाव्य धोक्यापासून वेळी सावध होतील. कोणाचं तरी भलं करणं हाच खरा धर्म आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि भविष्यात अशाच नवनवीन अचूक आणि सगोल राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका. विठू माऊलीचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हरी विठ्ठल माऊली. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या